हॅलो स्टुडंट्स, तर या ठिकाणी आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा समोरचा पॉईंट आता पाहणार आहोत की जो फार महत्त्वाचा आहे. कन्सिडर करा की तुम्हाला या ठिकाणी पी देन क्यूचं एखादं स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे पी एक स्टेटमेंट आहे सिम्पल, क्यू एक सिम्पल स्टेटमेंट आहे आणि ते देननं जोडलेलं आहे. म्हणजे पी देन क्यू हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, जे अँड ऑर देन इफ अँड ओनली इफ याने कनेक्ट झालेले असतात ते कंपाऊंड स्टेटमेंट असतात. जे फक्त पी आहे, फक्त पी, फक्त क्यू, ओके, ते सिम्पल स्टेटमेंट असतात. तर या पी देन क्यूमध्ये याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही, याच्यामध्ये नाही, या देनमध्ये अजून 3 आपण कंडिशन लिहू शकतो. एक लिहू शकतो कॉन्व्हर्स. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे पी देन क्यू, याचा कॉन्व्हर्स कसा लिहायचा? त्याला करायचं क्यू देन पी. म्हणजे क्यू स्टेटमेंट अगोदर लिहायचं, पी स्टेटमेंट नंतर लिहायचं. ओके, त्यानंतर याचाच इन्व्हर्स पण लिहू शकतो. इन्व्हर्स पण लिहू शकतो. काय? निगेशन. पीला निगेशन करायचं, क्यूला पण निगेशन करायचं आणि देन लिहायचं. सिम्पल. मग मी तुम्हाला म्हटलं कॉन्व्हर्स लिहा, पी देन क्यू दिलेलं आहे, कॉन्व्हर्स लिहा. म्हणजे काय? क्यू देन पी लिहा, क्यू अगोदर लिहा, पी नंतर लिहा. मी म्हटलं इन्व्हर्स लिहा. ओके, इन्व्हर्स लिहा म्हणजेच काय करा? पीला निगेशन करा, क्यूला निगेशन करा, देन लिहा. ओके, आणि आता सगळ्यात जे महत्त्वाचं आहे ते आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय? की क्यू अगोदर लिहा निगेशन, याचं उलटं, इन्व्हर्सचं उलटं, आणि निगेशन पी नंतर लिहा, याचाच. मग आता हे क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे आणि तो येतो म्हणजे येतोच. स्टेट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ फॉलोविंग स्टेटमेंट. खालील स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स लिहा, इन्व्हर्स लिहा आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहा. ओके, मग इफ देन दिलेलं आहे का? हो, इफ देन दिलेलं आहे. मग पहिलं स्टेटमेंट. मग लिहायचं कसं? या ठिकाणी लिहायचं सोल्युशन लेट पी. पहिले पी काढून घ्यायचं त्यातला बाहेर. इट रेन्स. इफ आणि देन लिहायचं नाही, इट रेन्स. हे झालं पी स्टेटमेंट. इट रेन्स म्हणजे पाणी पडत आहे. इट रेन्स. देन द मॅच विल बी कॅन्सल्ड. जर पाणी पडला तर मॅच कॅन्सल होणार. मॅच विल बी कॅन्सल्ड. मग हे कोणतं स्टेटमेंट आहे? पी देन क्यूचं स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. आपल्याकडे पी आला का? हो. आपल्याकडे क्यू आला का? हो. मग आता नंबर 1 वर लिहायचं कॉन्व्हर्स. एक केलं की बाकीचे तुम्हालाच करता येतात. कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचं गणनं काय आहे की आम्हाला कोणतं स्टेटमेंट लिहायचं? क्यू देन पी. क्यू मॅच विल बी कॅन्सल्ड. मग इफ मॅच विल बी कॅन्सल्ड देन इट रेन्स. वाक्य खरं आहे खोटं आहे काय घेणं नाही. पहिलं वाक्य काय होतं? इफ इट रेन्स देन मॅच विल बी कॅन्सल्ड. पण आम्हाला काय सांगितलं? कॉन्व्हर्स लिहा. मग कॉन्व्हर्स लिहा तर लिहा, त्यामध्ये नाराज व्हायचं काही कारणच नाही. कॉन्व्हर्स लिहायचं सांगितलं ना, कॉन्व्हर्स लिहून घ्या. काय लिहायचं? कॉन्व्हर्स उलटं करायचं. काय? पहिले काय होतं? इट रेन्स, नंतर आलं. बरोबर आहे. नंतर काय होतं? द मॅच विल बी कॅन्सल्ड, पहिले आलं. ओके, नंबर 3. नंबर 2 आता काय लिहायचं? इन्व्हर्स. फार महत्त्वाचं आहे हां, शांततेने लक्षात घ्या. इन्व्हर्स काय? निगेशन पी देन निगेशन क्यू. आता निगेशन पी लिहायचं. पी काय? पी काय? इट रेन्स. ओके, पी काय? इट रेन्स. आणि हे आल्यामुळं तुम्हाला इफ आणि देन वापरायचं. इफ इट डू नॉट रेन्स देन पी काय? इट रेन्स. नॉट आलं, डू नॉट. हे आलं म्हणजे देन आलं आणि इफ आलं. देन निगेशन क्यू. क्यू काय? मॅच विल बी कॅन्सल्ड आणि नॉट टाकायचं. देन मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. ओके, आता काय लिहायचं? नंबर 3 कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय लिहायचं तुम्हाला? निगेशन क्यू देन निगेशन पी. आता घाबरायचं कारण नाही. क्यू काय? क्यू मॅच विल बी कॅन्सल्ड. नॉट क्यू मॅच विल बी कॅन्सल्ड आहे आणि क्यूचा नॉट काढायचा म्हणजे काय? मॅच विल नॉट बी कॅन्सल. इफ वापरायचा कारण हे आहे. इफ मॅच
will not be cancelled. Match will not be cancelled. Then negation of P. It not rains. It does not rains. सिंपल. Q लिहायचा, निगेशन Q लिहायचा. मग Q काय आहे? मॅच विल बी कॅन्सल्ड. मग मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. ओके. P लिहायचा का निगेशन P लिहायचा, निगेशन P. P काय आहे? इट रेन्स. इट डज नॉट रेन्स. आणि इफ देन याच्यामुळे टाकायचे. ओके. नाही समजलं, समोरचं करू. मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की हे 2 मार्कासाठी प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत ते पाठ पाहिजे. मग फॉर्म्युले कोणते येतं? तर बेसिक 3 फॉर्म्युले या ठिकाणी आहेत. बेसिकच आहेत, अवघड काही नाही आहे. ओके. मग आता या ठिकाणी समोरचं इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, शब्द पाहून घ्या. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल म्हणजे पी काय? फंक्शन. थेरॉटिकल पार्ट आहे, तुम्हाला बोर होऊ शकतो पण बोर करून घ्यायचा नाही. इफ फंक्शन इज काय? डिफरन्शिएबल. देन नंतर इट इज कंटिन्युअस. मग दुसरं वाक्य काय? क्यू. इट इज म्हणजे फंक्शन इज कंटिन्युअस. ओके. मग या ठिकाणी पी देन क्यू आम्हाला दिलेलं आहे. मग नंबर 1 काय काढायचं? कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचं म्हणणं काय? क्यू देन पी. कॉन्व्हर्स काढणे म्हणजे क्यू देन पी. मग अगोदर क्यू लिहा. क्यू काय? इट इज कंटिन्युअस. इफ फंक्शन इज कंटिन्युअस, लागल्यास इटीच्या जागेवर फंक्शन लिहू शकता, कारण इट इथं फंक्शनलाच म्हणलेलं आहे. इफ फंक्शन इज कंटिन्युअस देन पी काय? फंक्शन इज डिफरन्शिएबल. मग इथं इट इज डिफरन्शिएबल किंवा फंक्शन पण शब्द वापरू शकता. देन इट इज व्हॉट? डिफरन्शिएबल. सिंपल. नंबर 2 इनवर्स. आम्हाला काय लिहायचं आहे? इनवर्स. इनवर्स काय? निगेशन पी देन निगेशन क्यू. मग आता पहा, वर पाहायचं काम नाही. इनवर्स म्हणजे पी देन क्यू दिला असेल तर पी देन क्यूचा इनवर्स काय होते? निगेशन पी देन निगेशन क्यू. फॉर्म्युला बरोबर आहे. मग आता पीचा निगेशन काय? फंक्शन इज डिफरन्शिएबल. त्याचा निगेशन फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. इथे लावून टाकायचं इफ देन क्यूचा निगेशन फंक्शन इज कंटिन्युअस, याचा निगेशन नॉट. देन फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. आता सिंपल हे आहे. स्टेटमेंट खरं आहे खोटं आहे त्याच्याबद्दल माहिती आहे नाही माहिती आहे काही घेणं नाही. प्रकार हाच आहे. मग या ठिकाणी काय? कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय? निगेशन क्यू देन निगेशन पी. ओके. समोरचं तिसरा आणि चौथा प्रॉब्लेम तुम्हालाच करायचं आहे. ओके. तरी समजावून सांगतो. चला उद्या सगळं मीच करून दाखवतो, टेन्शन घेऊ नका काही. क्यू काय? फंक्शन इज कंटिन्युअस. नॉट लावायचा. मग काय लावसाल? फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. स्पेलिंग तुम्ही व्यवस्थित करून घ्या. इफ तर लावाच लागेल. इफ लावला म्हणजे खाली देन लावा लागेल. पी काय? फंक्शन इज डिफरन्शिएबल. आपल्याला निगेशन पी लिहायचा. फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. स्पेलिंग वगैरे व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचं. संपलं दुसरं प्रॉब्लेम. मग आता काय? तिसरं प्रॉब्लेम. ओके. या ठिकाणी तिसरं प्रॉब्लेम जे आहे ते आहे तुमचं, सांगा याच्यामध्ये पी कशाला म्हणसाल आणि क्यू. सरफेस एरिया डिक्रीजेस म्हणजे पी. सरफेस एरिया डिक्रीजेस. मग क्यू काय लिहिसाल? देन नंतरचा पार्ट. देन प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस. समजा एक तेलाचं पाऊच आहे बरोबर आहे.
तुम्ही जर ते घेतलं न दाबलं म्हणजे काय झालं, सरफेस एरिया कमी होऊन राहिला, ती तेलाची थैली फुगते अशी, म्हणजेच प्रेशर काय होते, इन्क्रीज होते. सिंपल कन्सेप्ट आहे. पेस्ट घ्या, पेस्ट असं दाबा लागले म्हणजे काय होऊन राहिलं, सरफेस एरिया कमी होऊन राहिला. सरफेस एरिया म्हणजे हाताला लागणारा, बरोबर आहे. हा सरफेस एरिया म्हणजे हा असा जो हाताला लागतो तो सरफेस एरिया, तो कमी होऊन राहिला. तो कमी होऊन राहिला तर प्रेशर काय आलं, वाढलं. प्रेशर वाढलं म्हणजे ते आतलं जे पेस्ट आहे बाहेर येण्याचा प्रयत्न करते. तुम्ही जे दाबूनच पेस्ट का काढावं लागते, कारण दाबा लागले म्हणजे काय वाढवा लागले, काय कमी करावं लागले, सरफेस एरिया कमी करावं लागले. त्यामुळं प्रेशर काय व्हायला, इन्क्रीज. त्यामुळं पेस्ट काय लागलं, बाहेर. दाबलं की पेस्ट बाहेर येते म्हणजे काय होते, प्रेशर वाढते. का प्रेशर वाढलं, सरफेस एरिया काय आला, कमी झाला. जे या ठिकाणी पेस्ट एवढं मोठं होतं, आम्ही इथं दाबलं म्हणजे काय, की आता बाबा रे पेस्ट तुला हा एरिया मिळणार का, नाही, सरफेस एरिया काय होऊन राहिलेला आहे, कमी, वर चला असं. ओके. मग काय, नंबर 1 कॉन्व्हर्स. तुम्ही पी आणि क्यू जर ठरवला, मग आपण पी आणि क्यू कसे ठरवायचे ते पाहिलं, बरोबर आहे. कंबाईन स्टेटमेंट कसे करायचे ते पाहिलं, जॉईन कसे करायचे ते पाहिलं. छोटं आहे, बरोबर आहे. कॉन्व्हर्स लिहायचा म्हणजे काय लिहायचा, क्यू देन पी लिहायचा. मग पहिले क्यू लिहायचा, काय, प्रेशर इन्क्रीजेस, इफ लावायचं आणि खाली काय लावायचं, देन पी लिहायचा. पी काय, सरफेस एरिया डिक्रीजेस. ओके. नंबर 2 काय, इन्व्हर्सचा फॉर्म्युला काय, निगेशन पी देन निगेशन क्यू. फॉर्म्युला कशाचा, इन्व्हर्स, पी देन क्यूचा इन्व्हर्स. पी देन क्यू कुठं दिलेला आहे, हे काय, हा पी आणि देन आणि हा काय आहे, क्यू, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी पी लिहायचा. पी काय, सरफेस एरिया डिक्रीजेस, पण आम्हाला निगेशन पी लिहायचं, सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस. इथं लावायचं इफ सरफेस एरिया डिक्रीजेस होतं पी, पण नॉट टाकला, डज नॉट डिक्रीजेस, देन टाकायचा, देन क्यूचं निगेशन काय होणार, प्रेशर इन्क्रीजेस क्यू आहे, तर क्यूचं निगेशन काय होणार, प्रेशर डू नॉट किंवा डज नॉट इन्क्रीजेस. ओके. आता काय, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह नाही समजलं तर कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये समजते. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचं म्हणजेच काय लिहायचं, निगेशन क्यू देन निगेशन पी. क्यू लिहा, क्यू काय, प्रेशर इन्क्रीजेस, त्याचं निगेशन लिहा म्हणजे नॉट. इफ प्रेशर डू नॉट इन्क्रीजेस देन तो वापरास लागेल, कारण देन आहे. पी काय, सरफेस एरिया डिक्रीजेस, नॉट लिहायचं, सरफेस एरिया डू नॉट डिक्रीजेस. स्पेलिंग वगैरे व्यवस्थित लिहून घ्यायचं. ओके. फक्त नॉट टाकला शब्द तुम्ही. लास्ट प्रॉब्लेममध्ये पी आणि क्यू ठरवून घ्या एकदा काय लिहायचे ते. तर काय लिहायचे, सिक्वेन्स इज बाउंडेड. मग पी काय झाला, सिक्वेन्स इज बाउंडेड. ओके. क्यू काय झालं, क्यू इट इज कॉन्व्हर्जंट. ओके. मग आता या ठिकाणी कॉन्व्हर्स लिहायचा. सांगा कॉन्व्हर्स काय, क्यू देन पी. क्यू काय, इट इज कॉन्व्हर्जंट. इट इज म्हणजे कोण, सिक्वेन्स इज कॉन्व्हर्जंट. मग इथं लिहायचं इफ आणि खाली काय लिहायचं, देन, कारण हे आहे. देन पी जसा तसा, सिक्वेन्स इज बाउंडेड. पॉज करू लिहून घ्यायचं. ओके. नंतर नंबर 2 वर काय लिहायचं आपल्याला, आता इन्व्हर्स काय, निगेशन पी देन निगेशन क्यू. मग पी लिहायचा. पी काय, सिक्वेन्स इज बाउंडेड. निगेशन लिहायचं, सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड. सिक्वेन्स इज नॉट बाउंडेड. इफ लावायचं,
देन लावायचं कारण इथपर्यंत आलो. क्यूचा नॉट लिहायचा. क्यू काय आहे? इट इज कॉन्व्हर्जंट. नॉट, इट इज नॉट कॉन्व्हर्जंट. देन इट इज नॉट कॉन्व्हर्जंट. ओके, सिंपल आहे. म्हणून या ठिकाणी जनरल डिस्कशन करूनच आपण या ठिकाणी घेऊन राहिलेलो आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मग कॉन्व्हर्स पी देन क्यू दिला असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय आहे? क्यू देन पी. पी देन क्यू दिला असेल तर त्याचा इन्व्हर्स काय आहे? निगेशन पी देन निगेशन क्यू. पी देन क्यू दिला असेल तर त्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आहे? निगेशन क्यू देन निगेशन पी. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. शांततेनं करा. तर चला आता समोरचं पाहू. ओके, असाही प्रश्न येऊ शकतो की या ठिकाणी आत्तापर्यंत तुम्ही काय केलं की जे क्वेश्चन्स होते ते काय लिहिले? सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिले. जे काही सेंटेन्सेस होते ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिले. आता काय म्हणते या ठिकाणी, जर पी इट इज डे टाईम. पी काय आहे? इट इज डे टाईम म्हणजे दिवसाचा वेळ आहे. इट इज वॉर्म आणि दिवसाचा वेळ असल्यामुळे हे उष्ण वाटून राहिलेलं आहे बा असं. गिव द कंपाऊंड स्टेटमेंट इन अ व्हर्बल फॉर्म. आत्तापर्यंत आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. सिम्बॉलिक फॉर्मही लिहिता येतो आणि व्हर्बल फॉर्म लिहायचा असेल तर व्हर्बल फॉर्म लिहिता येतो, म्हणजे शाब्दिक रूपात पण लिहिता येते. मग सोल्युशन. ओके, आणि या ठिकाणी गिवन. गिवन काय? पी. पी काय? इट इज डे टाईम. क्यू काय? इट इज वॉर्म. सोपं आहे, डोकं लावायचंच काम नाही. नंबर 1 याचा व्हर्बल फॉर्म लिहा म्हणते. पी अँड निगेशन क्यूचा. पी जसच्या तसं काय? इट इज डे टाईम. इट इज डे टाईम काय वापरलं? अँड काय लिहा म्हणते? क्यू. पण क्यूचा काय लिहा म्हणते? नॉट. क्यू काय? क्यू काय? इट इज वॉर्म. आणि नॉट लावायचं तर इट इज नॉट वॉर्म अँड इट इज नॉट वॉर्म. मगासारखंच सिम्बॉलिक फॉर्म लिहायचे. सिम्बॉलिक फॉर्म लिहायचे, सिम्बॉलिकमधून व्हर्बल लिहायचे. तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे. पी दिलेला आहे, इट इज डे टाईम. पीच्या जागेवर जसं तसं लिहिलं. अँड शब्द टाकला. नॉट, मग नॉट कशाला लावायचा? क्यू लिहिलं तर क्यू पा काय आहे? इट इज वॉर्म. मग इट इज नॉट वॉर्म लिहिलं. नंबर 2चं काय? नंबर 2चं पी ऑर क्यू. पी ऑर क्यू काय? पी काय? इट इज डे टाईम. और इट इज वॉर्म. त्याच्याशी काय घेणं नाही. बरोबर आहे काय काय नाही ही तुमची प्रिपरेशन चालू आहे की काय कशा प्रकारे तयार होतात हे, याचा अर्थ काय होते, याची ट्रूथ व्हॅल्यू कशी येते, काय येते, या सगळ्या गोष्टी आपण आज बेसिकली थेरॉटिकली पाहण्याचा प्रयत्न केला. थिअरी आहे, थोडीफार बोर होणारच आहे, पण व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं तर न समजण्यासारखं काहीच नाही. पी देन क्यू हे तुम्हाला व्हर्बल फॉर्ममध्ये लिहायचं. हे पी काय? इट इज वॉर्म. इट इज डे टाईम. इट इज डे टाईम हे आलं म्हणजे इफ लिहावं लागेल. इफ इट इज डे टाईम आणि त्याच्यात काय लिहावं लागेल? देन पण लिहावं लागेल. इफ देन हे जे वाक्य आहे क्यू. इफ इट इज डे टाईम देन इट इज क्यू. क्यू काय? इट इज वॉर्म. झालं. क्यू चौथं क्यू इफ अँड ओनली इफ पी. क्यू क्यू काय? इट इज वॉर्म इफ अँड ओनली इफ. हे काय? इट इज वॉर्म. हे काय? हे इफ अँड ओनली इफ. आणि हे पी. पी काय? इफ अँड ओनली इफ. फक्त केव्हा? इट इज डे टाईम. सिंपल. मग तुम्ही आत्तापर्यंत काय केलं? व्हर्बल फॉर्मचे सिम्बॉलिक लिहिले. आता सिम्बॉलिकचे कशात लिहिले? व्हर्बल फॉर्ममध्ये लिहिले. लिहिता येतात का? हो. तुम्हाला वाचावं लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल की कशा प्रकारे आम्ही करून राहिलो. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन समोरचा. हे सगळे 1 किंवा 2 मार्कासाठी येतात आणि सगळं काही सोपं आहे. आता इथून पुढंचं आमचं सगळं काही झालेलं आहे जे आम्ही अगोदर पाहिलं. अगोदरचं नंतर पाहिलं, नंतरचं अगोदर पाहिलं, कारण सोपं झालं पाहिजे. आता सोपं झालं पहा. बरोबर आहे. इफ पी अँड क्यू आर ट्रू सोल्युशन गिवन पी अँड क्यू आर ट्रू. त्याच्या पी आणि क्यूच्या व्हॅल्यू ट्रू येतात. अँड आर अँड यस आर फॉल्स. आर अँड यस आर फॉल्स.
फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ, खालच्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काढा. मग P अँड Q और R. पहा आता हे कसं काढायचं, इक्वल टू लिहायचं. सांगा P काय आहे, ट्रू, अँड जशा तसा Q काय आहे, ट्रू, ब्रॅकेट कंप्लीट. R काय, R काय आहे, फॉल्स. ओके, पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचा. बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, अदरवाईज काय, फॉल्स. और या ठिकाणी हे फॉल्स जसंच्या तसं. मग या ठिकाणी बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, या दोघांचं हे एक झालं आणि हे जसंच्या तसं लिहिलं. ओके, मग आता काय आलं, ऑर. बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स, बोथ आर फॉल्स आहेत का, नाही, म्हणजेच काय आलं, ट्रू झाली, त्याची फायनल व्हॅल्यू ट्रू. नंबर 2, हां, P अँड आर देन यस, याची ट्रूथ व्हॅल्यू काढा म्हणते. बरं चला सांगा, P काय आहे, ट्रू आहे, कारण Pची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. P आणि Q ट्रू आहेत, डायरेक्ट लिहून टाकायचे. हे आलं अँड. आर काय आहे, फॉल्स. देन हे पण काय आहे, फॉल्स. यस पण काय आहे, फॉल्स. ओके, मग आता आम्हाला माहिती आहे हे आलं ट्रू. अँड जर समजा देन असेल, देन फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, अदरवाईज फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, अदरवाईज काय, ट्रू. ओके, मग याचं उत्तर काय आलं, ट्रू. का ट्रू आलं, कारण देनचं म्हणणं काय, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तरच या ठिकाणी मी फॉल्स येणार, अदरवाईज काय येणार, ट्रू. बोथ आर ट्रू अँड इज वॉट, ट्रू. ओके, नंबर 3. आता पहा शांततेने, आता लोक नाही समजलं, आता समजलं. P और यस डबल इम्प्लिकेशन. अरे तुम्ही याच्यापेक्षा मोठं काढलेलं आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. P काय आहे, ट्रू आहे, और यस काय आहे, फॉल्स आहे, डबल इम्प्लिकेशन. Q काय आहे, ट्रू, R काय आहे, फॉल्स. ओके, मग आता पहा ऑरचं म्हणणं काय आहे, बोथ आर फॉल्स ऑर इज फॉल्स, दोन्ही फॉल्स आहेत का, नाही, एक ट्रू आहे एक फॉल्स आहे, ट्रू. ऑरचा नियम जे आम्ही पाठ केले याच्या अगोदर ते. ओके, ट्रू अँड फॉल्स. आता या ठिकाणी अँडचं म्हणणं काय, अँडवर जा, पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचे. हे जशा तसं लिहिलं, पहिले ब्रॅकेट अँडचं म्हणणं काय आहे, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, बोथ आर ट्रू आहेत का, नाही, मग काय आलं, फॉल्स. डबल इम्प्लिकेशनचं म्हणणं काय आहे, बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन इज ट्रू, बोथ आर सेम, डबल इम्प्लिकेशन इज ट्रू, बोथ आर सेम आहेत का, नाही, मग डबल इम्प्लिकेशन ट्रू होईल का, नाही, काय होईल, फॉल्स. सिम्पल कन्सेप्ट. चौथं इथलं इथंच करू. आता पहा शांतते ना, हे नॉट जसच्या तसा, पहिले ब्रॅकेट करावं लागेल. P काय आहे, ट्रू, अँड निगेशन ऑफ आर काय आहे, फॉल्स आहे, निगेशन ऑफ आर काय येणार, ट्रू. मग या ठिकाणी पहा याच्याहून लिहिता येते, निगेशन P अँड निगेशन Q आर फॉल्स, निगेशन R अँड निगेशन यस आर ट्रू. उलट फॉल्स असेल तर ट्रू, ट्रू असेल तर फॉल्स. ओके, हां, निगेशन Q कसं आहे, ट्रू आहे, मग निगेशन Q काय होईल, फॉल्स. और यस जसाच्या तसा, यस काय, फॉल्सच आहे. ओके, मग या ठिकाणी हे निगेशन जसच्या तसं, बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, याचं उत्तर काय आलं, ट्रू. बोथ आर ट्रू अँड इज ट्रू, याचं उत्तर काय आलं, ट्रू. और हे ब्रॅकेट पहिले सॉल्व करा. ऑरचं म्हणणं काय, बोथ आर फॉल्स ऑर इज काय, फॉल्स. पहिले हे निगेशन या ट्रूला लावा, ट्रू, निगेशन ऑफ ट्रू इज वॉट, फॉल्स. हे काय आलं, ऑर, हे काय आलं, फॉल्स. हे फॉल्स जसंच्या तसं, हे ऑर जसच्या तसं, निगेशन ऑफ ट्रू इज वॉट, फॉल्स. बोथ आर फॉल्स ऑर इज वॉट, फॉल्स. मग याचं उत्तर काय आलं, हे आलं. हे तुम्ही केलेलं आहे, फक्त काय केलं त्यानं, P आणि Qच्या व्हॅल्यू ट्रू दिल्या, R आणि Sच्या व्हॅल्यू फॉल्स दिल्या, त्याचे निगेशन काय येतात तुम्हाला चांगल्या रीतीनं माहीत आहे. तर जे काही बेसिक आहे, जे काही बेसिक आपल्याला पाहिजे होतं ते आपण या ठिकाणी सगळं पाहिलेलं आहे. ओके, आणि समोरचाही भरपूर पार्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आपल्याला मॅथमॅटिकल क्वांटिफायर्स पाहायचे आहेत आणि समोरच्या गोष्टी पाहायच्या आहेत, त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ओके.